नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आदी शंकराचार्यांचा अपरोक्ष अनुभूती हा ग्रंथ बघत आहोत. त्याच्या निरूपणाला सुरुवात केलेली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये एपिसोड 16वा मंत्र 71 ते मंत्र 75 यामध्ये मी घेणार आहे. परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतापनता स्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्विहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. एपिसोड 16वा मंत्र 71 ते 75. मंत्र 71वा. घटत्वेन यथा पृथ्वी पटत्वेनैव तंतवः विनिर्णिता विमूढेन देहत्वेन तथात्मता. म्हणजे आदी शंकराचार्य असं म्हणतात की ज्याप्रमाणे माती हीच आपल्याला माती म्हणून न जाणवता वेगवेगळे घट म्हणून आपल्या जेव्हा समोर येते तेव्हा ते घट म्हणूनच आपल्याला प्रकर्षानं जाणवते. व धागा जो असतो तो सुद्धा त्याचे वेगवेगळे जे कापडं किंवा काही गोष्टी तयार होतात तर त्याच आपल्याला प्रामुख्याने जाणवतात. तो धाग्यांनी बनलेला आहे हे आपण विसरून जातो. आपल्याला आकर्षित काय करतं तर त्याचे जे वेगवेगळे नाम रूप आकार हे जे गोष्टी आहेत त्या आपल्याकडे त्याच्यावर आपली नजर खेळून जाते. त्याचप्रमाणे आपल्यातील प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेल्या आत्मतत्वाची हीच गोष्ट आहे. प्रत्येकामध्ये तेच आहे, परंतु ते न जाणवता फक्त त्याच्यावरती प्रत्येक व्यक्तीचं जे अंगडं टोपडं घातलेलं आहे शरीर मनाचं त्याच्याकडेच फक्त आपलं लक्ष वेधून जातं. तर इथे मी तुम्हाला हे आत्मतत्व जाणून घेण्याच्या बद्दल ज्या पद्धती आहेत त्यातली पंचकोश पद्धती म्हणजे काय की त्याच्या विचारानं आपण आपल्यातील आत्मतत्वाचा कसा पुनर्शोध घेऊ शकतो. पुनर्शोध म्हणणं आवश्यक आहे, कारण ते आहेच. असं काही आपण नवीन शोध लावत नाही आहोत की बाबा हा मी स्वतःनी एक शोध लावला बरं का, आतमध्ये ऐश्वर्य तत्व आहे त्याचा, नाही, ते आहेच. त्याचा फक्त पुनर्शोध लावण्याची ही जी पंचकोश पद्धत आहे ती आपण बघणार आहोत. तैत्तरीय उपनिषदामध्ये सर्वप्रथम शरीराचा या पंचकोश पद्धतीनं अगदी सखोलपणे विचार करण्यात आला बरं का. त्यांनी हे जे आपलं शरीर आहे जे केवळ बाह्य शरीर आपल्याला दिसतं नाही का, व्यक्तीचं बाह्य दिसणारं शरीर त्याचा रंग रूप आकार हेच केवळ आपल्याला दिसतं, परंतु प्रत्यक्षात तसं नसून आपलं शरीर हे पंचकोशांनी बनलेलं आहे. पहिला जो दिसणारा भाग आहे त्याला म्हटलं जातं अन्नमय कोश. का? कारण हा जे स्थूल शरीर आहे दिसणारं त्याचं भरण पोषण
हे अन्नामुळे होतं. अन्नाविना मनुष्य जगू शकत नाही. काही काळापुरता तो तग धरू शकेल, परंतु अन्नाविना मनुष्याचा मृत्यू अटळ आहे. परत हे शरीर एकच राहतं का एकचं एक, एकच रूप, बालपणाचं एक रूप तर तेच रूप नाही, त्यामध्ये बदल होत असतात आणि ते बदल त्याच्यामध्ये आहे, त्याचा विनाश अटळ आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ते आत्मतत्व कधीच बनू शकत नाही, कारण तो प्रकृतीनं मिळालेला घटक आहे. शरीर म्हणजे काय? प्रकृतीचे जे पंचमहाभूत घटक आहेत त्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. त्यामुळे या अन्नमय कोशाला किंवा स्थूल शरीरालाच मी काही आत्मतत्वाचं स्थान देऊ शकणार नाही. का? कारण आत्मतत्व कसं आहे? आत्मतत्व नित्य आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. वरची शरीरे नष्ट होतात, पुन्हा नवीन शरीर येतात, पण आत्मतत्व एकच आहे, नित्य आहे, अविनाशी आहे. त्यामुळे अन्नमय कोश हे आत्मतत्व होऊ शकत नाही. परत शरीर हे बघितलं जातं, अनुभवलं जातं. मी माझ्या शरीराशी एवढी घट्ट बांधलेली असते, हजारो जन्मांचे संस्कार त्या पाठीमागे आहेत. मी म्हणजे माझं शरीर, हे पक्क समीकरण माझ्या डोक्यात आहे. ते संस्कार आहेत आणि त्या सगळ्या शरीराच्या वासना, कामना या जन्मानुजन्म माझ्यामध्ये वाहत येतात. त्यामुळे त्याचा संचय आपल्यामध्ये झालेला असतो आणि त्याच कारणासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. नंतरचा जो आतला कोश आहे, अन्नमय कोशाच्या म्हणजे स्थूल शरीराच्या आतमधला जो कोश आहे, अगदी लागूनचा, तो आहे प्राणमय कोश. हा अन्नमय कोशाला आतून व्याप्त असतो, सूक्ष्म आहे, विकारी आहे, येतो जातो, विकारी आहे अशा दृष्टीनं की माझ्यामध्ये प्राणमय म्हणजे काय? तर प्राण या अर्थाने घ्यायचा आहे शब्द की ज्यामुळे आपल्या शरीराला कार्य करण्याची शक्ती मिळते, त्या अर्थानं प्राण हा शब्द घ्यायचा आहे. पंचप्राणांनी आपलं शरीर बनलेलं आहे. त्या पंचप्राणांच्या कार्यामुळे आपण कार्यक्षम बनतो. कोणते पंचप्राण? प्राण डोक्याच्या भागामध्ये असतो, श्वसनासाठी वापरला जातो. अपान मलमूत्र विसर्जनासाठी, समान अन्नपचनासाठी वापरला जातो. उदान कंठ बोलण्यासाठी वापरला जातो. व्यान संपूर्ण शरीरभर हा असतो. तर त्यामुळे प्राणमय कोश हा सुद्धा काही नित्य नाही. कधी कधी मला असं वाटतं माझ्या अंगात काही प्राणच नाही, मला आज काही करावंसं वाटत नाही, बोलावंसं वाटत नाही, तेव्हा तो क्षीण झालेला असतो. तो कधी येतो, कधी जातो, कधी अत्यंत प्रभावी ठरतो. खूप अशी ऊर्जा आपल्याला कधी कधी खूप दाटून येते आणि असं वाटतं आज काय करून काय नको. तर त्यामुळे प्राणमय कोश जो आहे तोही अर्थातच शरीरामध्येच असल्यामुळे तोही प्रकृतीकडनंच आलेला आहे, जड आहे. स्वतःहून त्याच्यामध्ये कार्य करण्याची ऊर्जा नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे जरी पंचकोश असले आतल्यात असे सूक्ष्मपणे वेढलेले, तरी सुद्धा त्यांची कार्य आहेत मान्य, पण ते शरीराचे घटक आहेत, ते प्रकृतीचे घटक आहेत. त्यामुळे ते जड आहेत, ते स्वतःहून कार्य करू शकत नाही. त्यांना जे चैतन्य मिळतं, जी प्राण ऊर्जा मिळते, ती त्या शरीराच्या मध्ये असलेल्या आत्मतत्वामुळे ती मिळते. मग प्राणमय कोशाला परत आतनं जे आवरण आहे, सूक्ष्म आवरण कोशाचं, तो आहे मनोमय कोश. मनोमय कोश हा कशाने बनलेला आहे? मन आणि ज्ञानेंद्रिय यांनी हा बनलेला आहे. ज्ञानेंद्रियामुळे जरी गोष्टी आपल्याला समजत असल्या, बाहेरच्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान होत असलं, तरी सुद्धा
जर का मन त्यामध्ये नसेल, हा, मनानं जर त्यामध्ये लक्ष घातलं नाही, तर गोष्टी असून सुद्धा आपल्याला कित्येक वेळा त्या कळत नाहीत. समोरनं एखादी व्यक्ती ओळखीची जाते, परंतु माझे मन जर दुसऱ्या कुठच्या तरी विचारात घडलेलं असेल, माझ्या डोळ्यांनी ढीग बघितलं त्या व्यक्तीला, परंतु त्यासाठी मनानं ते ग्रहण करावं लागतं, तरच मला जाणीव होते की अरे ही माझी ओळखीची व्यक्ती समोर आलाय. पण जर मन त्यामध्ये नसेल तर ती व्यक्ती निघून गेली तरी आपल्याला कळत नाही. मनोमय कोशामध्ये अहमपणा असतो, ममत्व असतं, विचारांचा एकसारखा प्रवाह म्हणजे मन, ही मुळी मनाची व्याख्याच केलेली आहे. हजारो विचार सतत 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 मनामध्ये येत असतात, मन बदलत असतं. बरं, मन हे असं आहे की ते एकसारखं कधी शांत राहतं का? नाही. ते एकसारखी त्याची अवस्था ही कधीच नसते. कधी मी खूप प्रसन्न असते, कधी मी अतिशय डिप्रेस असते, कधी मला काय 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 वाटत असतं, कधी राग येत असतो. त्यामुळे ते नित्य नाही. येणारं जाणाऱ्या अशा त्याच्या अवस्था आहेत. आणि मन हे सुद्धा प्रकृतीनंच आपल्याला दिलेलं असल्यामुळे पुन्हा एकदा तेच सांगते की ते जड आहे, ते विकारी आहे, ते विनाशी आहे. विनाशी या अर्थानं की ते परत येतं आपल्याकडे. कधी कधी मन पूर्णपणे नष्ट होतं सुद्धा, परंतु असं ते दूर कुठेतरी फेकलं जाऊ शकत नाही. ते पुन्हा येतच. अगदी ध्यानावस्थेमध्ये जरी आपण बसलो आणि आपल्याला संपूर्णपणे आपल्याला कळलं की खरोखर मनानं या अर्ध्या तासामध्ये मला काही सुद्धा त्रास नाही दिला, विचार शून्य होतं, सगळं ठीक आहे, परंतु ते त्या काळापुरतं गपचूप बसलेलं असतं. नंतर मग कोणते तरी विचार हे मनामध्ये येतातच. आणि या मनामुळेच आपण स्वतःला मर्यादित समजत असतो, बंधनात अडकत असतो. मनाला काही गोष्टी हव्या असतात म्हणून त्या आपण आपल्यावर ओढवून घेतो आणि कर्म केली की त्याची फळं आली. ती फळं म्हणजे कर्मबंधन. बंधनात अडकणं म्हणजे काय? बंधन बंधन म्हणजे काय? तर कर्म जे करतो त्याचं आपल्यावर लगेच जे फळ आपल्याकडे कधी लगेच येतं, कधी नंतर येतं, पण येतं हे येतच. तर ते कर्मफळ म्हणजे बंधनं. ती बंधनं संचितामध्ये मनामध्ये साठलेली असतात. मनोमय कोशानंतरचा आतला भाग जो आहे, सूक्ष्म भाग, त्याला विज्ञानमय कोश असं म्हटलेलं आहे. बघा, तैत्तरीय उपनिषद म्हणजे किती 10,000 वर्षापूर्वी जी उपनिषद आपली निर्माण झाली, त्यावेळेला ऋषीमुनींनी इतका सखोलपणे आपल्या शरीर रचनेचा अगदी गंभीरपणे सखोलपणे किती विचार केलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. विज्ञानमय कोश हा अधिक सूक्ष्म आहे, नंतर सर्वव्यापी आहे. तो आत्मतत्वाला सगळ्यात जवळचा मानला जातो. का? कारण विज्ञानमय कोशानंतरचा शेवटचा कोश जो आहे तो आहे आनंदमय कोश. आणि मग हे 5 कोश आतल्यात पूर्ण झाले की त्यानंतर त्याच्या अतीत असणारं आत्मतत्व हे आहे. म्हणजे पंचकोशामध्ये आत्मतत्व नाही, त्याच्या ते अतीत आहे. विज्ञानमय कोश हा ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यानं बनलेला असतो. तर आपण जाणतोच की आपली बुद्धी काही सतत स्थिर नसते. आपण काही भगवद्गीतेने ज्याला स्थिर बुद्धी म्हटलेलं आहे, स्थिर या अर्थानं की शांत चित्त बुद्धी, स्थितप्रज्ञता, ती काही आपल्याला आतापर्यंत बऱ्याच जणांना इतरांचं म्हणजे मी साधारणपणे म्हणते, आपल्यातील काही लोक असतीलही स्थितप्रज्ञ असतील, परंतु साधारणपणे स्थितप्रज्ञता आपल्या बुद्धीमध्ये नसते, स्थिरता नसते, चंचलता असते. बुद्धी कधी शांत बसलेली असते,
कधी अनेक विचारांची गर्दी त्यामध्ये असते. म्हणजेच ते जड आहे, विकारी आहे, बदलणार आहे. त्यामुळे ते आत्मतत्व होऊ शकत नाही. आता शेवटचा जो कोश आहे, सगळ्यात सूक्ष्म असा, तो आहे आनंदमय कोश. आनंदमय कोश अशा अर्थानं म्हटलेलं आहे की निद्रेमध्ये सुद्धा, बर का, गाढ निद्रेमध्ये असताना सुद्धा आपल्याला काही सूक्ष्म विचारांचे तरंग असतात आणि त्यानंही आपल्याला निद्रेमध्ये आनंदाच्या लहरी उठतात. त्यालाच आनंदमय कोश असं म्हटलं जातं. आपण केवळ गाढ निद्रेमध्येच अगदी पूर्णच्या पूर्ण आनंद घेऊ शकतो, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण जागृतावस्थेमध्ये असताना सुद्धा खरं म्हटलं तर आपण प्रत्येकाने 24 तास आयुष्यभर आनंदीच असायला हवं. का? कारण आपल्यातील आत्मतत्वाचं वर्णन काय आहे, कसं आहे ते सच्चित आनंद स्वरूप आहे. आनंदाचा उपजत कलश प्रत्येकामध्ये ठेवलेला आहे ईश्वराने. पण मी त्या आनंदाच्या कलशातील आनंदाचे थेंब कधीतरी ते माझ्या अंगावर घेते. एरवी मी उदास असते, काही काही कारणाने त्रासलेली असते, राग येत असतो. अशा अनेक विकारांचं प्रदूषित असं माझ्या मनाचं घट्ट झाकण मी त्या आनंद कलशावर लावलेलं असतं. मी स्वतःहूनच तो आनंद नाकारते. त्या कलशावर त्याचं माझं मनाचं विकारांचं झाकण लावून ठेवते आणि त्यामुळे तो आनंद जागृतावस्थेत मला तो पूर्णपणे मिळू शकत नाही. परंतु एकदा निद्रेमध्ये गेल्यानंतर शरीर शांत होतं, मन शांत होतं आणि मन शांत झाल्यामुळे अगदी पूर्णच्या पूर्ण आनंद कलश वरती बाहेर धावत येतो आणि आपल्याला तो आनंद मिळतो. म्हणून गाढ निद्रा हा अपूर्व आनंदाची गोष्ट ठरते. तेव्हा जेव्हा आपण त्यातून जागे होतो आणि म्हणतो वा, काय सुंदर झोप लागली, ती किती प्रसन्न वाटतं की नाही, तेव्हा तर तो त्या आनंद कलशाचा पूर्णपणे आपण तेव्हा उपभोग घेतलेला असतो. आनंदमय कोश शरीराची मूळ आध्यात्मिक अवस्था मानली जाते, जिथे केवळ विशुद्ध आनंद असतो. परंतु उपनिषद त्यापुढे जाऊन म्हणतं की ह्याच्यावरच थांबू नका. ध्यानमग्न असताना या पंचकोशांचा विचार करत करत हळूहळू आपल्या लक्षात येतं की त्याच्या पलीकडचं हे आत्मतत्व बसलेलं आहे. मंत्र 72. कनकम कुंडलत्वेन तरंगत्वेन वै जलम विनिर्णिता विमूढेन देहत्वेन तथात्मता. म्हणजे काय? ज्याप्रमाणे सोनं हेच कुंडल म्हणजे कानातले दागिने असा अर्थ घेऊया. सोनं हेच वेगवेगळे दागिन्यांचं रूप धारण करतं. पाणी हेच तरंग, लाटा, बुडबुडे असे अनेक प्रकारचे रूप म्हणून धारण करतं. त्याचप्रमाणे आत्मतत्व हेच अनेक वेगवेगळ्या व्यक्तींचं रूप घेऊन त्या व्यक्ती म्हणून आपल्या पुढे सादर होतं. इथे आपण आता एक छोटी कथा बघूया. कथा आहे रामकृष्ण परमहंस. जन्म 1836, मृत्यू 1886. गदाधर चट्टोपाध्याय. वडिलांचं नाव सुधीराम, आई चंद्रमणी. रामकृष्ण हे नाव त्यांच्या गुरूंनी म्हणजे तोतापुरी गुरूंनी त्यांना दिलेलं होतं. देवीच्या दर्शनासाठी ते अत्यंत व्याकुळ होत असत. कलकत्ता येथील दक्षिणेश्वर काली मंदिर
येथे ते प्रमुख पौरोहित्य करत असत. ते कालीची पूजा करत असत. त्याचबरोबरीनं कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून ते लोकांचं प्रबोधनाचं कार्य करत असत. त्यांचं असं म्हणणं होतं की कोणत्याही प्रकारची उपासना, पूजेमध्ये, उपासनामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळी मतं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती असतील, परंतु त्यावर निष्कारण वाद घालण्यात अर्थ नाही. कारण सगळ्या उपासना या एकाच परमेश्वराकडे पोचल्या जातात, असं त्यांचं म्हणणं होतं. ते गायन, वादन, कथा निरूपण यामध्ये ते निरूपण हे अत्यंत समर्थपणे ते करत असत. काली मातेच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळपणे ते तिची प्रार्थना करत असत. एकदा ते अतिशय कंटाळून गेले की मी एवढी उपासना करतो, मनापासून करतो, कुठली आसक्ती त्यामध्ये नाही, तरी सुद्धा काली माता मला अजून का बरं दर्शन देत नाही. हा अगदी ते व्याकुळ झाले ते, आणि व्याकुळपणे त्यांनी म्हटलं की जर तू मला आज दर्शन दिलं नाहीस तर मी आज प्राणत्याग करीन. आणि अशी त्यांनी प्रतिज्ञा केल्यानंतर असं म्हटलं जातं की काली मातेने त्या दिवशी ते तिचं दर्शन त्यांना दिलं आणि मंदिर अक्षरशः अत्यंत प्रकाशमय असं काही काळापुरतं झालं आणि उजळून निघून गेलं. त्यांचा विवाह 1859 मध्ये शारदा देवी मातांबरोबर झाला. 1864 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. तोतापुरी गुरुजींकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. त्यांच्या मदतीनं ते निर्विकल्प समाधीमध्ये ते जाऊन पोचत असत. जेव्हा विवेकानंदांनी त्यांना विचारलं परमेश्वर खरोखर असतो का, तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर उत्तर त्यांना दिलेलं होतं. ते म्हणाले की हो, परमेश्वर असतो, आहे, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि प्रत्येकाच्या वागणुकीतून, संस्कारातून, बोलण्यातून, कृतीतून तो प्रतीत होत असतो. किती सुंदर त्यांनी एका वाक्यामध्ये परमेश्वराचं दर्शन आपल्याला जणू काही यातून घडवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. मंत्र 73. पुरुषत्वेन वै स्थाणुर्जलत्वेन मरीचिका विनिर्णिता विमूढेन देहत्वेन तथात्मता. म्हणजे ज्याप्रमाणे लाकडी एखादा जर खांब असेल, बर का, लाकडी खांब असा असेल तर अंधारामध्ये किंवा पुसट असा प्रकाश असेल तर त्यावेळेला स्पष्टपणे दिसला नाही तर आपल्याला तो व्यक्तीचा आकार वाटू शकतो. तसंच मृगजल जे आहे ते सुद्धा आपल्याला तसंच भासू शकतं. त्याचप्रमाणे शरीर हे आत्मतत्वावर आरोपले गेलं असल्यामुळे प्रत्यक्षात त्याचं एक्झिस्टन्स हे सत्यत्व मानता येत नाही. त्यामुळे आपल्याला ते शरीर असं भासतं. आता आपण मांडुक्य उपनिषदामध्ये मंत्र 7वा जो बघायला सुरुवात केली आहे की ज्यामध्ये अगदी सर्वार्थानं आत्मतत्व म्हणजे नेमकं काय याचं वर्णन आलेलं आहे. तो मंत्र, परिपूर्ण असा मंत्र आपण तो बघत आहोत. तर त्याचा भाग 2 मी आता सादर करते. मांडुक्य उपनिषदामध्ये आत्मतत्वाला, परमब्रह्मतत्वाला
तुरियम हे नाव दिलेलं आहे. प्रत्यक्षात तुरियम म्हणजे आत्मतत्व हे जरी आपल्या 3 अवस्थांमध्ये आपल्याला माहिती आहेच. मांडुक्य उपनिषदामध्ये आत्मतत्वाचा जो शोध घेतलाय, ती जी पद्धत आहे तिला त्रय अवस्था पद्धती असं म्हणतात. त्रय अवस्था म्हणजे 3 अवस्था. मनुष्याच्या आयुष्यभर 3 अवस्था सतत 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 त्याचं वर्तुळ चालू असतं. त्या म्हणजे जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि मग गाढ निद्रा. तर या 3 अवस्थामध्ये ते आत्मतत्व जरी असलं तरी त्याचा जर शोध घ्यायचा असेल, त्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर केवळ आपल्याला जागृतावस्थेचाच आधार घ्यावा लागतो. आता समाधी महिमा काय आहे? तर समाधी ही ध्यानाची सर्वोच्च अवस्था आहे. परंतु तरी सुद्धा समाधी म्हणजे आत्मतत्व नाही. कारण का? कारण ती एक अवस्था आहे. ती नित्य नाही, ती येते जाते. त्या पाठीमागचं आपलं जे आत्मतत्व आहे ते मात्र स्थिर आहे, नित्य आहे. प्रत्येक आणि प्रत्येक अवस्थेला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक मनाच्या विचारांना जे एक्झिस्टन्स मिळतं, अस्तित्व मिळतं, ते मुळे या आत्मतत्वामुळे आपल्याला मिळत असतं. सोन्यापासून 3 जर का दागिने बनवले, म्हणजे 3 अवस्था जशा आहेत त्याला सोन्याच्या 3 दागिन्यांची उपमा दिली, तर ते जर बघितलं, त्याची जर कंपॅरिझन केली तर प्रत्येक दागिन्यामध्ये सोनं आहेच. प्रत्येक आपल्या अवस्थेमध्ये आत्मतत्व आहेच. परंतु काय आहे की प्रत्येक अवस्था नित्य नाही. दागिने येतात जातात, मोडले जातात, पुन्हा केले जातात. परंतु त्यातलं सोनं हे जसं अभंग असतं, त्याप्रमाणेच आपल्या 3ही अवस्था येतात जातात, काही काळापुरता असतात. परंतु प्रत्येक अवस्थेच्या मागे उभे असलेलं आत्मतत्व हे मात्र नित्य स्थिर अजय आहे. कारण या अवस्थांना जे एक्झिस्टन्स मिळतं, सत्यता मिळते, तीच मुळी ही आत्मतत्वापासून मिळत असते. म्हणजेच तुरियम किंवा आत्मतत्व हेच एकमेव सत्य असून ही जागृतावस्था, स्वप्नावस्था, नंतर सुषुप्ती या तुरियमच्या म्हणजे आत्मतत्वाचीच ती वेगवेगळी रूप आहेत असं आपल्याला म्हणता येतं. जसं अंगठी, नंतर कानातले, नंतर बांगड्या, हे जरी 3 वेगवेगळे दागिने असले तरी ते एकाच सोन्याचे वेगवेगळी रूप आहेत. त्याचप्रमाणे या अवस्था तुरियमच्या रूप आहेत. या ज्या अवस्था आहेत त्या शरीर आणि मनाच्या आहेत. आणि शरीर आणि मन हे प्रकृतीकडनं आलेलं असल्यामुळे आपण हे म्हणू शकतो की 3ही अवस्था या प्रकृतीच्या आहेत, मायेच्या आहेत, या संसारातील त्या अवस्था आहेत. त्याच्या उलट जे आत्मतत्व, त्याचं जे मूलभूत पाया आहे तो मात्र प्रकृतीकडनं आलेला नाही. आत्मतत्व म्हणजे ईश्वरीय तत्व, ते मूलभूत तत्व आहे. ते काही प्रकृतीनं आपल्याला दिलेलं नाही. प्रत्येकामधली चैतन्य तत्व म्हणजे हे ईश्वरीय तत्व आहे. त्यामुळे हे परब्रह्म तत्व घटक आहे आणि बाकी उरलेलं सगळं काही मायेच्या, प्रकृतीच्या, संसाराच्या विभागामध्ये ते मोडलं जातं. जगत, संसार, अवस्था या सगळ्या मायेच्या अंतर्गत येतात. परंतु तुरियम म्हणजेच आत्मतत्व हा काही जागणारा नाही, झोपणारा नाही, तो सुषुप्ती घेणारा नाही, तो त्या सगळ्यांमध्ये आहे.
परंतु असून सुद्धा तो त्याच्या अतीत आहे. आता आपण एक कथा बघूया. कथा आहे संत श्रेष्ठ नरहरी सोनार. बर का, कथा आहे संत श्रेष्ठ नरहरी सोनार. त्यांचा जन्म 13व्या शतकामध्ये झाला. ते खर तर शैव भक्त होते, म्हणजे भगवान शिवशंकरांचे भक्त होते. ते पंढरपूरला राहत असून सुद्धा त्यांनी विठोबाचं दर्शन कधीही घेतलं नव्हतं, कारण ते शैव भक्त होते. त्यामुळे जणू काही त्यांनी मनामध्ये निश्चयच केला होता की मी विठोबाच्या देवळामध्ये कधीच जाणार नाही. इतकंच काय, दुरून सुद्धा मंदिराचा कळस सुद्धा मी बघणार नाही, असा त्यांनी निश्चय केला होता. परंतु एकदा झालं काय की एक श्रीमंत व्यापारी नरहरी सोनारांकडे आला आणि तो म्हणाला की मी एक नवस बोललो होतो की मला जर मुलगा झाला तर विठोबाच्या मूर्तीसाठी मी सोन्याचा कंबरपट्टा तयार करीन, तर कृपया आपण तो बनवून द्यावा. आली का पंचायत? कारण त्या मूर्ती म्हणजे माप घ्यायचं म्हणजे मंदिरात जायला हवं. तर नरहरी सोनार ते कसे काय जाणार? त्यांनी केली ती प्रतिज्ञा. मग ते व्यापारीला म्हणाले की तुम्हीच जा आणि माप घेऊन या. त्याप्रमाणे ते व्यापारी गेले, माप घेतलं. त्याप्रमाणे सोनारांनी कंबरपट्टा बनवला. परंतु झालं काय की तो खूप घट्ट झाला. परत एकदा माप घेतलं, परत तयार केला, त्याची डागडुजी केली, परत सैल झाला. असं घट्ट सैल असं 3-4 वेळा झाल्यानंतर व्यापारींनी त्याला विनंती केली की आपण कृपया देवळामध्ये या, तुम्ही स्वतः माप घ्या, म्हणजे काही अडचण येणार नाही. पण आता जाणार कसं, मी तर प्रतिज्ञा केली. तेव्हा व्यापाऱ्यांनी सुचवलं की तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा, मी तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे तर झालं. ठीक आहे. नरहरी सोनार डोळ्यावरनं पट्टी घातली आणि ते आतमध्ये गेले. ते माप घेऊ लागले ना, तर तेव्हा त्यांना असं जाणवलं, अरे ही काही विठोबाची मूर्ती वाटत नाहीये, ही तर माझ्या भगवान शिवशंकरांची मूर्ती वाटते, असं त्यांनी वाटलं. त्यांनी पट्टा बाजूला केला. बघतो तर काय, तिथे शिव नव्हते, विठोबा होते. परत त्यांनी पट्टी घातली. परत त्यांना जाणवलं की हे तर शिवशंकर आहेत. परत पट्टी काढली, बघतो तर काय, हे विठोबाच आहेत. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्यक्षामध्ये या दोघांमध्ये काही फरक नाही. विठोबा राया किंवा भगवान शिवशंकर हे एकच परब्रह्मन तत्व आहे. हे जेव्हा त्यांना कळून चुकलं तेव्हा मग ते विठोबाचे सुद्धा परम भक्त झाले. नियमितपणे पांडुरंगाच्या दर्शनाला ते येऊ लागले. आणि म्हणूनच पुढे त्यांच्या एका अभंगात या अद्वैत सिद्धांताचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे की सगळीकडे एक आणि एकच देव आहे आणि तीच एकमेव पूर्ण सत्यता आहे. म्हणजे आपलं जगत काही सत्य नाही असं नाही, पण त्याची सत्यता काही काळापुरती असते. परमसत्य हे केवळ ईश्वर आहे. ते म्हणतात, ते सगुण नव्हे ते निर्गुण, जाणती ही खूण तत्वज्ञानी, आहे ते अंबर निशब्द निराळ. अंबर हे निशब्द आहे, निराळ आहे. अद्वय केवळ जैसे तैसे, म्हणे नरहरी सोनार, ते क्षर ना अक्षर, परे हुन परात्पर, ते ब्रह्म असे. आता वळूया मंत्र 74. गृहत्वे नैव काष्टानी
खडंगत्वेनैव लोहता विनिर्णिता विमूढेन देहत्वेन तथात्मता. म्हणजे काय की लाकडाचा ढीग कुठेतरी जर रचलेला असेल तर दूरवरून आपल्याला काय वाटतं की ते घरच आहे, किंवा लोखंडाचा ढीग पडलेला असेल तर त्यातनं मनुष्याला तलवारीची आकृती वाटू शकेल. त्याचप्रमाणे हे आत्मतत्व जे आहे ना ते एकच आहे, पण ते वेगवेगळ्या व्यक्ती असल्यामुळे ते वेगवेगळं आपल्याला भासतं. आता इथे कैवल्य उपनिषदामध्ये बर का ध्यान धारणा हा जो भगवंतांनी मार्ग सांगितलेला आहे परमेश्वर प्राप्तीचा, की ज्या योगे एकच एक परमेश्वर आहे याची अनुभूती आपल्याला मिळू शकते, ते कसं करावं यासाठी जे 2 मंत्र आलेले आहेत कैवल्य उपनिषदामध्ये ते आपण बघणार आहोत. मंत्र 5वा, विविक्त देशेच सुखासनस्थः शुचिः समग्रीव शिरः शरीरः अत्याश्रमस्थः सकले इंद्रियाणि निरुध्य भक्त्या स्वगुरुं प्रणम्य हत्पुंडरीकं विरजं विशुद्धं विचिंत्यं मध्ये विशदं विशोकम. म्हणजे काय, एखाद्या शांत जागी बर का ध्यानधारणा करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. एखाद्या शांत जागी संन्यस्त वृत्तीनं आरामदायी आसन घालून आणि इंद्रियावर संयमन ठेवून आपल्या सद्गुरूंचं चिंतन करून हृदय गुहेमधील जे आत्मतत्व स्थित आहे, जे दुःख विरहित आहे त्याचं आपण चिंतन करावं. भगवद्गीता अध्याय 6 याच्यामधला जो ध्यानधारणेचा श्लोक आहे त्याची इथे आपल्याला आठवण येऊ शकते. म्हणजेच काय, ध्यानधारणा करायची तर आपलं मन हे पूर्णपणे शांत हवं. प्रक्षुब्ध मन, विकारी मन हे ईश्वर केंद्रित होऊ शकत नाही. आपलं मन सदैव बाह्य गोष्टींकडे, भौतिक गोष्टींकडे, भौतिक उपभोगांकडे आसक्त असल्यामुळे या भरकटणाऱ्या मनाला त्यापासून अलिप्त करणं म्हणजेच संन्यास होय. ध्यानधारणेमध्ये हा इंद्रिय संयमनाचा संन्यास हा अपेक्षित आहे. दुःख, संताप, राग हे सगळे बाजूला ठेवून आपण परमतत्वामध्ये पूर्णपणे एकाग्र चित्तपणे त्याचं ध्यान करणार आहोत हा दृढ निश्चय मनामध्ये बाळगायला हवा. आपलं मन शुद्ध असलं की त्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. ही मोठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण नेहमी म्हणतो काय अध्यात्म सतत मन शुद्ध करा, मन शुद्ध करा असं का सांगत असतो, तर त्याचं कारण असं आहे की आपले जे राग लोभ विकार आहेत ना त्यांनी मनाची प्राण ऊर्जा सगळी शोषून घेतली जाते. मनाला भरपूर ऊर्जा मिळालेली हो, पण करू काय, ती सगळी ऊर्जा माझी संतापामध्ये जाते, चिडण्यात जाते. तेच जर मी मन शांत ठेवलं तर काय घडेल, तर ती सगळी ऊर्जा मला योग्य कारणासाठी, विधायक कार्यासाठी, चांगल्या गोष्टींसाठी ती लावता नाही येणार. मग तसं मन शांत केलं की मग ती ऊर्जा ही परमेश्वर तत्वाकडे आपण ती वळवू शकतो. त्या ईश्वरीय स्तरांवर जेव्हा आपण जाऊन पोचतो तेव्हा त्या ईश्वराच्या अंगणामध्ये गेल्यानंतर तिथे हे विकार पूर्णपणे शांत होतात, ते आपल्याला त्रास देत नाहीत.
बरं, ही ध्यान धारणेची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, त्याचं वर्णन सुद्धा कैवल्यमध्ये खूप छान आलेलं आहे. मंत्र 11वा कैवल्य उपनिषदामध्ये असं म्हणतो, आत्मानं अरणीं कृत्वा प्रणवंच उत्तरारणीं ज्ञान निमर्थनाभ्यासात पाशम दहती पंडितः. म्हणजे काय, इथे ना या मंत्रामध्ये वैदिक काळामध्ये यज्ञासाठी 2 लाकडी अरणी वापरत असत, त्याची उपमा इथे दिलेली आहे. अरणी म्हणजे काय, द्रोण किंवा कपासारखा भाग. 2 लाकडी अरणी तयार करून एकमेकांवर ते घासत असत. लाकडी असत त्यामुळे अग्नी निर्माण होई आणि तो अग्नी मग कापडाच्या सहाय्याने यज्ञकुंडामध्ये तो वाहून नेत असत. त्याची उपमा इथे दिलेली आहे. म्हणजेच त्याचप्रमाणे आता आपण काय करायचंय की आपल्यातील अहंरूपी जो जीव आहे, मी करणारा कनिष्ठ जीव, त्याची कनिष्ठ अरणी करायची, खालची अरणी करायची, वरची अरणी, वरचा कप हा कोण आहे, हा जणू ओंकार आहे. आता ओंकार हे परब्रह्म तत्वाचंच दुसरं नाव आहे. त्यामुळे आत्मतत्वाची श्रेष्ठ अरणी आणि जीवाची कनिष्ठ अरणी एकमेकांवर जेव्हा घासतात तेव्हा ज्ञानाग्नीनं, प्रत्यक्ष अग्नी नाही, त्या ध्यान धारणारूपी ज्ञानाग्नीमुळे अहंला म्हणजे जीवाला ही जाणीव होते की आपलं खरं स्वरूप हे परमेश्वर स्वरूप आहे आणि हे जो जीव आहे तो शरीर आणि मनानं बनलेला आहे, तो कनिष्ठ दर्जाचा आहे. अशा प्रकारे ध्यान धारणेची संपूर्ण प्रक्रिया आणि हे ध्यान कशा प्रकारे करायचं, का करायचं, हे मोठ्या वेगळ्या पद्धतीनं कैवल्य उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे. मंत्र 75. यथा वृक्ष विपर्यासो जलाद्ववती कस्यचित तदद्वात्मानी देहत्वम पश्यत्य ज्ञान योगतः. म्हणजे ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या वृक्षाच्या प्रतिबिंबामुळे पाणी न जाणता वृक्ष समजला जातो, त्याचप्रमाणे अज्ञानी हा आत्मतत्वालाच शरीर मानू लागतो. म्हणजे बघा, आपण कधी तलावामध्ये, नदीमध्ये, आजूबाजूच्या काठावरची जी वृक्ष घनदाट असतात त्याची प्रतिबिंब तलावामध्ये पडलेली बघतो, तेव्हा काय घडतं की तलावातलं पाणी न दिसता आतमध्ये ते वृक्ष आहेत असं आपल्याला जाणवतं. पण प्रत्यक्षात ते जे काठावरचे वृक्ष असतात त्याचं ते प्रतिबिंब पडलेलं असतं. जर तलावातलं पाणी सगळं हटवलं तर आपल्याला वृक्ष दिसणार नाही, परंतु आपली नजर त्या वृक्षांकडे जाते. प्रत्यक्षात ते वृक्ष नसून ते पाणी आणि पाणीचं असतं. त्याचप्रमाणे अज्ञानी जीवाला असं वाटतं की शरीर हे मोठं वेगळं आहे, परंतु प्रत्यक्षात ते आत्मतत्वानीच घेतलेलं रूप असतं. आता आपण बघणार आहोत साधन पंचकम. बर का, साधन पंचकम हे स्तोत्र आधी शंकराचार्यांनी रचलेलं आहे. साधन किंवा साधना पंचकम, त्याचा मी मराठीमध्ये स्वैर अनुवाद केलेला आहे. करावा वेदाभ्यास हा नित्य सद्भक्तीनं, करावा वेदाभ्यास नित्य सद्भक्तीनं, करावे पालन योग्य नीती धर्माचे, त्यागावे पापकर्म सारे,
त्यागावे पापकर्म सारे, संसार सुख जरी असे हे मोहक. नाही का? संसार सुख जरी आपल्याला मोहवत असलं तरी सुद्धा ते कसं आहे, ते मोहक आणि क्षणभंगूर आहे. परी असे ते निवळ क्षणभंगूर, मी उपजे ते दुःख गाभ्यातून. ते मुळी दुःखाच्या विनाशाच्या गाभ्यातूनच ते सुख निर्माण झालेलं असतं. घ्यावे म्हणून आत्मज्ञानाचे सुव्रत. म्हणून साधकांनी काय करावं? घ्यावे म्हणून आत्मज्ञानाचं सुव्रत आणि राहावे अनासक्त या संसार पाशात. सदैव असू द्यावी साथती सज्जनांची, भक्तिमय रुजुता असू द्यावी अंतरी. जावे हो शरण अनन्य भावे ईश्वराशी, राहावे सदा सद्गुरु कृपाचरणी. ही खूण असू द्यावी आत्मज्ञानाची, मनन करावे महावाक्यांचे, नि जपावे व्रत ओंकार साधनेचे. साधकानं आत्मतत्वाचा साक्षात्कार घडण्यासाठी काय काय नीती नियम व्रत बाळगली पाहिजेत याचं विस्तृत वर्णन साधना पंचकम मध्ये आदि शंकराचार्यांनी केलेलं आहे. देहधारणेसाठी अन्न असे हो केवळ एक साधन, बुडुनी केवळ त्याच मध्ये हो, व्यर्थ न जाऊ द्यावे सारे आयुष्य. कठोर व्यर्थ शब्दांनी प्राण ऊर्जा होते नष्ट. म्हणजे कठोर शब्द काय, रागराग करणं काय, चिडचिड करणं काय, यांनी प्राण ऊर्जा होते नष्ट. निरपेक्ष निर्मळ भावांनी म्हणून घ्यावा जीवनाचा आनंद. आपली प्राण ऊर्जा जेवढे आपण आनंदी राहू, जेवढे आपण निर्मळ राहू, तेवढी ती प्राण ऊर्जा फुकट जात नाही. राहावे कोसो दूर तर्क संशयापासून, मी आहे शुद्ध पूर्ण परब्रह्म, जाणून हे करावा अहंकाराचा अंत. मी नाही हे शरीर, मी नाही हे शरीर आणि मनही माझे नाही, दृढ निश्चय तो करावा हरक्षणी चित्तामधून. बुडबुडे शब्दांचे बुडबुडे शब्दांचे जाणत नाही परब्रह्म तत्व, मौनामधून उमटे त्याचा केवळ हुंकार. मौनामधून केवळ उमटे त्याचा हुंकार. एकांती राहुनी असावे ईश्वर मग्न, एकांती राहुनी असावे ईश्वर मग्न, सर्वव्यापी तो असे चराचरात. भोगुनी प्रारब्ध ईश्वर नामाने, भोगुनी प्रारब्ध ईश्वर नामाने, जाळावे पूर्ण संचितही मोक्ष पाहुनी अंती, जीवन हे अवघे त्याला समर्पित. इथे अपरोक्ष अनुभूती या ग्रंथाचा एपिसोड 16वा मी इथे समाप्त करत आहे. इथे मंत्र आपण 71 ते 75 आपण बघितलेले आहेत. आता एपिसोडची सांगता मी कथेनं करत आहे. कथा म्हणजे शंकराचार्यांच्या कार्याबद्दल काही माहिती देऊन मी करत आहे. दशनामी संप्रदायाची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली असं मानण्यात येतं. हा संन्यासी जनांचा प्रमुख संघ मानला जातो. अद्वैत सिद्धांताचं हे जणू प्रत्यक्षात रूप मानलं जातं. ही अद्वैत सिद्धांताची प्रमुख अशी मठ परंपरा मानली जाते. संन्यासी साधकांना त्यांनी 10 समूहांमध्ये त्यांनी विभाजन केलं. ते विभाजन प्रकृती, निसर्ग किंवा ते स्थानाशी ते जोडलं गेलं. जसं की जो कोणी साधक संन्यास ग्रहण करेल
आणि दशनामी संप्रदायाचा जर तो संन्यासी असेल तर त्याच्या नावाच्या पुढे हे 10 प्रकार, 10 पैकी एक प्रकार त्याच्यामध्ये घेतला जाईल. गिरी, पुरी, भारती, मन, तीर्थ, अरण्य, आश्रम, सागर, सरस्वती, पर्वत असे 10 नामांचे प्रकार पाडले गेले. वेदांताचा प्रसार करणं, संघटन करणं, एकजूट निर्माण करणं ही त्यांची कार्य आहेत. त्यांना दशनामी गोस्वामी असंही म्हटलं जातं. कुणाला तर जे गृहस्थाश्रमामध्ये असून सुद्धा ज्यांना या मठाची काही कार्य करायची इच्छा आहे त्यांना गोस्वामी असं म्हणून म्हटलं जातं. त्यांचे प्रमुख 7 आखाडे आहेत. ते संन्यासी असतात, त्यांना एकदंडी संन्यासी असं म्हटलं जातं बरं का. एकदंडी आणि त्रिदंडी असे 2 प्रकार म्हणजे काय, तर एकदंडी म्हणजे त्याचा अर्थ की तो संन्यासी एकच लाकडाचा एक पवित्र दंडा हा आपल्या हाती धारण करतो. तो कशाचा निर्देशक आहे, तो एकमेव परब्रह्म तत्व सत्य आहे याचा तो निर्देशक आहे आणि त्याची साधना मी करत आहे हे तो एकदंड सुचवतो. आणि त्रिदंडी हे काय सुचवतो, तर साधक आपल्या हातामध्ये त्रिदंड घेतो बर का. ते कशाचे निर्देशक आहेत, तर शरीर, मन आणि वाणी याची शुद्धता, याची सात्विकता पाळण्याची ते उपासना करत असतात. दंडाचे रोज पूजन केलं जातं. निर्गुण परमेश्वराची ध्यान मार्गातून उपासना केली जाते. भगवी वस्त्र ते पांघरत असतात. धर्माचं, समाजाचं रक्षण करणं, तपस्या करणं ही त्यांची प्रमुख कार्य आहेत. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की कृपया YouTube वरील अमृताचे डोळे या माझ्या चॅनलला कृपया शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार. एपिसोड 16वा मंत्र 71 ते 75 इथे समाप्त होत आहे. नमस्कार.